श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 394। बाईसा करवी देमाईसाचा श्रम परिहार। देमाईसा आणि एकाईसा दोघी फिरस्तीला गेल्या होत्या। त्या पैठणला आल्या। एकाईसा म्हणाली, देमाये अगोदर सारंग पंडिताच्या आवाराला जाऊ, तेथे थोडा वेळ श्रम परिहार करू, मग सर्वज्ञांच्या दर्शनाला जाऊ। श्रम परिहार झाल्या बिना सर्वज्ञांच्या दर्शनाला कसे जावे? देमाईसा म्हणाली, नाही गे आई, आधीच सर्वज्ञांच्या दर्शनाला का जाऊ नये? मी नाही येत, तुम्ही जा। एकाईसा सारंग पंडिताच्या आवाराला गेली तेव्हा त्यांच्याकडे पाहुणे आलेले होते। या या एकाईसा असे म्हणून तिला लगेच स्वयंपाक करायला बसवले। मन भराच्या भाकरी केल्या। इकडे देमाईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला आली तेव्हा सर्वज्ञ बाहेरच्या ओट्यावर आसनावर बसलेले होते। देमाईसा आली, सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागली, सर्वज्ञांची भेट झाली। मग सर्वज्ञांनी विचारले, देमती तुमचे सांगाती कुठे आहेत? देमाईसाने मागील सर्व हकीकत सांगितली। मग सर्वज्ञ म्हणाले, बाई देमतीचे पाय धुवा, श्रम परिहार करा। बाईसाने पाय धुतले, श्रम परिहार केला। सर्वज्ञ म्हणाले, बाई देमतीला जेवू घाला। बाईसाने देमतीला जेवायला वाढले, ती जेवली। मग सर्वज्ञांनी बाईसाकडून आथरून देवविले। एकाच्या मताने बाईसाने आथरून टाकले, मग ती थोडा वेळ झोपली। तिकडे एकाईसा थकली भागली जेवण करून संध्याकाळी सर्वज्ञांच्या दर्शनाला आली, दंडते घातले, श्रीचरणा लागली, सर्वज्ञांजवळ बसली। सर्वज्ञांनी विचारले, हे काय बाई, ही देमती आमच्या दर्शनाला आली आणि तुम्ही का नाही आल्या? जीजी मी म्हणाली, थकलेल्या परिस्थितीत सर्वज्ञांच्या दर्शनाला कसे जाऊ म्हणून सारंग पंडिताच्या घरी गेली तेव्हा त्यांच्याकडे पाहुणे आलेले होते, म्हणून मला स्वयंपाक करायला बसवून दिले। एका मनाच्या भाकरी कराव्या लागल्या, त्यामुळे अधिकच थकवा आला। देमाईसाने जे म्हटले तेच झाले। सर्वज्ञ म्हणाले, बाई येतो आलिया तेथेची या, इथुली श्रेम निवृत्ती न होती, परंतु हे बुद्धीचे कार्य व्हावे की ती गप्प राहिली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।